Hello dear students, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 1 rational and irrational numbers. तर बघा मुलांनो, आपण 8th स्टँडर्डचे मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर स्टार्ट केलेले आहे. यानंतर तुम्हाला सायन्स व्हिडिओ लेक्चर लवकरात लवकर मिळतील. ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसणार त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन आधी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन ह्या लवकरात लवकर मिळतील आणि तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ बघू शकणार. ठीक आहे. तर बघा आता ह्या चॅप्टरमध्ये आपण रॅशनल नंबर काय आहे, इरॅशनल नंबर काय आहे, नंबर लाईन वरती नंबर कसे ड्रॉ करत असतात, तर हे आपण पूर्णपणे शिकणार आहे. मग जेव्हा आपण एखादा चॅप्टर शिकतो त्याचा आपल्याला थोडंफार बेसिक आधी माहिती असलं तर आपण तो प्रॅक्टिस सेट इझिली सॉल्व्ह करू शकणार आहे. ठीक आहे. तर मग आता ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडंफार याचं बेसिक बघणार आहे आणि लगेच मग तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1 पण सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर काय असतात, तर नंबर्स तर आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. जेव्हापासून आपण स्कूलमध्ये जातोय तेव्हापासून आपल्याला नंबर माहिती आहे, तेव्हापासून आपण नंबर शिकत आलेला आहे. मग नॅचरल नंबर म्हणजे हे स्टार्टिंग कुठून होते याची, तर 1 पासून होते. 1 2 3 4 and 5 आणि हे काय असतात, इन्फिनिटीपर्यंत नॅचरल नंबर्स असतात. मग ह्या इन्फिनिटीचं काय मिनिंग आहे, तर इन्फिनिटी म्हणजे काय, हे असंख्य नंबर्स असतात. जर तुम्हाला विचारलं कोणी की काय आहे मॅथमध्ये शेवटचा नंबर, तर तुम्ही सांगू शकता का? कोणीही सांगू शकत नाही, कारण असं डिस्कवर झालेलं नाही आहे, याचा शोधच लागलेला नाही आहे की मॅथ्समध्ये शेवटचा नंबर हा आहे की हा आहे, असं कोणीही सांगितलेलं नाही. म्हणून हे नॅचरल नंबर कुठपर्यंत जातात, इन्फिनिटीपर्यंत नॅचरल नंबर आहेत 1 पासून. ठीक आहे. मग नॅचरल नंबर म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्या असते. नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे होल नंबर. होल नंबर म्हणजे काय की पूर्ण संख्या, त्याच्यामध्ये 0 पासून तर इन्फिनिटीपर्यंत असतात. बघा 0 1 2 3 4 5 आणि हे पण कुठे असतात, इन्फिनिटीपर्यंत जात असतात. मग ह्या दोनमध्ये तुम्हाला डिफरन्स कळाला का? आता नॅचरल नंबर हे 1 पासून स्टार्टिंग होतात इन्फिनिटीपर्यंत अँड होल नंबर हे 0 पासून स्टार्ट होतात इन्फिनिटीपर्यंत. दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे, नॅचरल नंबर हे 1 पासून स्टार्ट होतात अँड होल नंबर हे 0 पासून स्टार्ट होतात. ठीक आहे. आता इंटेजर्स पहा काय असतात. इंटेजर्स म्हणजे काय की मायनसवाली नंबर्स आणि प्लसवाले नंबर्स. तर आता मागच्या स्टँडर्ड्समध्ये तुम्ही शिकलेलेच आहे, प्लस आणि मायनसची ॲडिशन सबट्रॅक्शन तुम्ही शिकलेले आहे. खूप वेळा आपण हे नंबर्स यूज केलेले आहेत. मग इंटेजर्स काय असतात बघा, इथे तुम्हाला माहिती आहे की 0च्या राईट साईडला प्लस नंबर असतात. सर्वांना माहिती आहे 0च्या राईट साईडला प्लस नंबर म्हणजे हे इकडे इन्फिनिटीपर्यंत जातात प्लस नंबर. अँड 0च्या लेफ्ट हँड साईडला काय असतात की मायनस नंबर, -1 -2 -3 -4 आणि हे पण कुठे जातात इकडे इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे 0च्या राईट हँड साईडला जे प्लस नंबर आहेत ते इन्फिनिटीपर्यंत जातात, 0च्या लेफ्ट हँड साईडला जे मायनस नंबर आहेत ते पण इन्फिनिटीपर्यंत जातात. आणि इंटेजर्समध्ये मायनसवाले नंबर 0 अँड प्लसवाले नंबर हे तिन्ही नंबर इंटेजर्समध्ये येत असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा रॅशनल नंबर. रॅशनल नंबरमध्ये तुम्हाला ह्या सर्व नंबर जे वरती दिसत आहे हे सर्व नंबर आपण रॅशनल नंबरमध्ये राईट करू शकतो. आणि रॅशनल नंबर हा तुम्हाला अपॉनच्या फॉर्ममध्ये पण येतो. म्हणजे सपोज असा पण येऊ शकतो तुम्हाला m/n. मग लेट सपोज तुम्हाला सांगितलं की m हा 2 आहे आणि n हा 1 आहे, असं पण मी तुम्हाला सांगितलं, तर अशा प्रकारचा नंबर पण रॅशनलमध्ये येऊ शकतो, रॅशनल नंबर लिहू शकतो. मग हा प्लस असेल तर मायनस पण आपण याला देऊ शकतो आणि प्लस पण याला देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला असं पण येऊ शकते, प्लसमध्ये पण नंबर येऊ शकते, मायनसमध्ये पण नंबर येऊ शकते. ठीक आहे. अशा प्रकारचे नंबर पण आपण लिहू शकतो. म्हणजे -2/1 -4/5 अँड 6/7 असा नंबर पण आपण लिहू शकतो. किंवा इथे आपण रॅशनल नंबरमध्ये 0 पण लिहू शकतो. इथे आपण रॅशनल नंबरमध्ये सिंपल -3 पण लिहू शकतो. नंतर आपण इथे रॅशनल नंबरमध्ये +9 पण लिहू शकतो किंवा 8 असा पण लिहू शकणार आहे. ठीक आहे. पण हे सर्व रॅशनल नंबरमध्ये येत असल्यास तुम्हाला एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे की जो डिनॉमिनेटर आहे रॅशनल नंबरचा हा 0 नसायला पाहिजे. म्हणजे हा जो n आहे हा n इज नॉट इक्वल टू 0. हा n तुम्हाला 0 दिलेला नसला पाहिजे किंवा 0 तिथे लिहायचा नाही. सपोज हा n जर 0 असेल तर हा नंबर आपण कसा राईट करणार, मग या प्रकारे राईट होणार का, या प्रकारे राईट होणार का हा नंबर? नाही. तर -2/0 असा नंबर आपण कधीही लिहत नाही, हा नंबर चुकीचा आहे. म्हणून इथे जो डिनॉमिनेटर दिलेला आहे कोणताही डिनॉमिनेटर असो तो आपण 0चा घ्यायचा नाही. हे आहेत आपले रॅशनल नंबर. तर अशाच प्रकारे ह्याच्या पुढचा आपण टॉपिक घेणार आहे की रॅशनल नंबर हे नंबर लाईनवरती कसे शो करायचे आहे आणि त्याच्यावरच डिपेंड तुमचा प्रॅक्टिस सेट 1 आहे. तर बघा सेकंड टॉपिक काय आहे, टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन.
मग बघा हे रॅशनल नंबर आहेत ना, आता मी तुम्हाला सांगितलं इथे प्लसवाला नंबर पण येतो रॅशनलमध्ये, अपॉनवाला नंबर प्लस आहे आणि हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, हे सगळे काय आहे रॅशनल नंबर आहेत. मग हे रॅशनल नंबर आपल्याला नंबर लाईनवरती शो करायचे आहे. मग नंबर लाईन तर तुम्हाला माहितीच आहे कशी असते नंबर लाईन, इथे आपण काढायचा आणि मध्ये सेंटरमध्ये काय असतो इथे 0. मग आता तुम्हाला नंबर लिहिण्याच्या आधी फर्स्ट तुम्हाला डिनॉमिनेटर बघायचा आहे काय आहे. मग यामधील काय डिनॉमिनेटर आहे, दोघांचा डिनॉमिनेटर सेम दिसतो तुम्हाला 7/3 आणि इकडे दिसतो -2/3. हा डिनॉमिनेटर दोघांना सेम आहे 3. म्हणून तुम्हाला काय करायचं, ह्या 0 पासून तर हा पण आपण 1 काढणार आहे. इथं 0 पासून जो आपण 1 काढणार आहे त्या दोघांच्या मध्ये किती पार्ट असायला पाहिजे, 3 पार्ट असायला पाहिजे 3. कारण की दोघांचा जो डिनॉमिनेटर इथं दिलेला आहे तो डिनॉमिनेटर सेम आहे. या नंबरचा डिनॉमिनेटर सेम असल्यास तुम्हाला ह्या जे नंबर रॅशनल लाईनवरती आपण काढणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेम पार्ट करायचे आहे. म्हणजे बघा या 0 पासून तर हा एक पार्ट होणार इथे आणि हा दुसरा पार्ट, ठीक आहे. म्हणजे हा एक पार्ट, हा दुसरा आणि हा तिसरा पार्ट, असे तुम्हाला पार्ट इथे शो करायचे आहे. नंतर तुम्ही इकडे हे काय आहे प्लस नंबर, नंतर इकडे आपण 2 लिहू आणि इकडे 1 2 म्हणजे 3 पार्ट झाले, 1 2 1 2 अँड 3 पार्ट. नंतर इथे परत 3 मध्ये पण तसंच लिहायचं आहे आपल्याला 1 2 आणि हा एक 3 पार्ट झाले इथे. नंतर इथे आपण 4 पर्यंत पण लिहिले नंबर तरी चालेल, तुम्ही इथे कितीही घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला जास्त लांब जर नंबर लाईन काढायची नसेल तर तुम्ही वरची संख्या बघायची. इथे हा जो नंबर आहे हा सेपरेट, हा नंबर नाही बघायचा तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधला. हा जो तुम्हाला होल नंबर इथे दिलेला आहे, पूर्ण नंबर जो दिलेला आहे हा बघायचा. इथं 2 पर्यंत आहे, मग तुम्ही सिंपल तुम्ही 2 पर्यंत काढली किंवा त्याच्या पुढे एखादा नंबर शिल्लक घ्यायचा. 1-2 नंबर शिल्लक घेतले तुम्ही तरी चालेल एक्स्ट्राचे. आणि याच्यामध्ये असे आपण 3 पार्ट्स पूर्ण नंबरमध्ये केलेला आहे. म्हणजे 0 पासून 1 पर्यंत इथं 3 पार्ट्स पाहिजेत, परत 1 पासून 2 पर्यंत इथं 3 पार्ट्स यायला पाहिजे. असे प्रत्येक नंबरमध्ये आपल्याला 3 पार्ट्स काढायचे आहे. कारण की आपल्याला काय दिलेलं आहे तिथं डिनॉमिनेटर 3 दिलेला आहे म्हणून. आता ह्या साईडला आपण सेम ॲज इट इज करणार आहे. इथे 3 पार्ट्स आपण काढणार आहे, -1 -2 अँड -3 -4 इथपर्यंत मी काढून घेतले. आता हे नंबर याच्यावर आपल्याला कसे दाखवायचे, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला दिलेला आहे 7/3. मग 7/3 दिलेला आहे तर इकडे आपण 7 पर्यंत तर नंबर लाईन लिहिली नाही. मग हा नंबर कुठे शोधायचा, तर हा नंबर जो आहे अपॉनमध्ये हा नंबर आपण 0च्या पुढून इथून 0च्या पुढे हे जे आपण पॉईंट्स काढले ना हे पॉईंट्स काउंट करायचे 7 पर्यंत. हे जे आपण इथे पॉईंट्स दिसत आहेत ना तुम्हाला, हे छोटे छोटे पॉईंट्स काढले आपण ना, हे पॉईंट्स इथे 7 पर्यंत आपण काउंट करत जायचे आहेत. 0च्या पुढे 0 त्यामध्ये काउंट करायचा नाही. बघा 7च्या पुढे जर 0च्या पुढे काउंट केले तर काय होणार, 1 2 3 4 5 6 अँड 7. म्हणजे हा जो पॉईंट आलेला आहे हा पॉईंट काय आहे आपला इथे असं दाखवायचा आहे की 7/3 हा पॉईंट आहे. ते 7/3 अशा प्रकारे तुम्हाला दाखवायचं आहे. फर्स्ट झाला. आता जो 2 आहे मग हा 2ला पण आपण असे पॉईंट्स काउंट करायचे का, तर नाही. 2 आपला हा पूर्ण इथं नंबर दिलेला आहे. बघा 2 हा नंबर आहे. मग 2 या नंबरला पण असं काउंट आपण असं शो करू शकतो. बघा इथे 2 हा नंबर इथे दिलेला आहे आपल्याला, अशा प्रकारे तुम्ही शो करू शकता. नंतर बघा इथे आपल्याला -2/3 दिलेला आहे. मग इथे मायनस दिलेला आहे नंबर, तर आपण ह्या नंबरकडे जाणार की ह्या नंबरकडे जाणार, ऑब्विसली आपण मायनस नंबरकडे जाणार आहे. 0च्या लेफ्ट साईडला जाणार आहे. आपण 2 पर्यंत काउंट करणार, 1 अँड 2 म्हणजे 1 2. इथे काय आलेला आहे आपला हा नंबर आलेला आहे -2/3. तर अशा प्रकारे हे नंबर्स आपण नंबर लाईनवरती शो केलेले आहे. लेट सपोज आता एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगते, जर समजा इथे एक्स्ट्राचा नंबर दिलेला असता 6/2 किंवा 6/9 घेऊ आपण, 6/3 कारण इथे 3 आहे ना, मग डिनॉमिनेटर आपल्याला सेम घ्यावं लागणार आहे. मग जर डिनॉमिनेटर तुम्हाला डिफरंट दिलेला असला, सगळ्यांचा डिनॉमिनेटर तुम्हाला 4 4 4 दिलेला असला तर तुम्हाला काय करायचं असतं, तर तुम्हाला हे जे मधले पार्ट्स आहे हे 4 पार्ट्स करायचे असते ह्या दोन्ही पॉईंटच्या मध्ये. जर 5 नंबर्स दिलेले आहे, डिनॉमिनेटर सर्वांना 5 दिलेला आहे, तर तुम्हाला ह्या दोघांच्या मध्ये किती पार्ट करायचे आहे, 5 पार्ट. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की जे पण आपल्याला डिनॉमिनेटर दिलेले आहे ते तितके डिनॉमिनेटरचे जितके आहे आपल्याला तितके पार्ट्स या 2 पॉईंटच्या मधात आपल्याला लिहायचे आहे, जेणेकरून आपण हा जो नंबर आहे तिथे नंबर लाईनवरती एक्झॅक्टली आपण दाखवू शकणार आहे. ठीक आहे. मग 6/3 आपण कुठे दाखवणार, तर इथून स्टार्ट करायचे, 1 2 3 4 5 अँड 6. म्हणजे हा जो 2 आलेला आहे ऑलरेडी इथं
6 आलेलं आहे. मग असं कसं होणार तर बघा, आपण याला जर डिवाइड केलं तर उत्तर काय येणार 2 येणार. 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6 म्हणजे उत्तर किती आलं 2. म्हणून हा पॉईंट इथे आलेला आहे. ओके, आता नेक्स्ट जर तुम्हाला सांगितलेलं आहे की 8/3 असा जर तुम्हाला पॉईंट सांगितले की हा पॉईंट तुम्ही नंबर लाईनवरती शो करा, तर आपण ऑब्विसली 0च्या समोर काउंट करायचा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हा जो पॉईंट आहे हा 8/3 आलेला असता. ओके, अशा प्रकारे तुम्ही नंबर लाईनवरती कोणताही नंबर शो करू शकता. जो पण काही तुम्हाला रॅशनल नंबर दिलेला आहे तो आपण नंबर लाईनवरती शो करू शकत असतो. आणि नेक्स्ट आणखी जर तुम्हाला दिलेला आहे की याच्यावरती -3 हा नंबर शो करा, तर मायनसवाला नंबर कोणता आहे इकडे आहे, म्हणजे हा जो -3 आहे हा नंबर आपण नंबर लाईनवरती शो केलेला असता. अशा प्रकारे इझी वेने तुम्हाला हे नंबर्स नंबर लाईनवरती शो करायचे आहे. तर अशाच प्रकारे आपण पुढचा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहे. प्रॅक्टिस सेट 1 यामध्ये हे नंबर लाईन्सवरती आपल्याला रॅशनल नंबर्स दाखवायचे आहेत. सेम याच मेथडने आपण करणार आहे. लवकरच प्रॅक्टिस सेट 1 घेणार आहे मी, आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन आणि प्रेस करावं लागेल, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येणार आहेत. ओके, आणि व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर खूप शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून हा व्हिडिओ खूप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. लगेच भेटूया आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट सोबत. तोपर्यंत बाय बाय.